काय झालं वाघमारे? नक्की काय सांगायचं तुम्हाला? घरी सगळं ठीक आहे ना? तुम्हाला वरून कसलं प्रेशर तर नाही ना? बोला ना वाघमारे मॅडम, कोणी त्रास देते का तुम्हाला? नाही सत्या, तसं काहीच नाही ना. मला कोणी त्रास देते ना कुणाचा दबाव आहे माझ्यावर. मग नक्की काय सांगायचं तुम्हाला? आणि कशासाठी आला तुम्ही? मला काही कळलं नाही. तुझ्या काळजीपोटी. का असं हाताने डिस्चार्ज घेतोस? एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं मी हाताने डिस्चार्ज घेतो ते? बलमाचा फोन आला होता. त्या बलमाच्या तर ना, आता तुम्हाला सांगायची काय गरज होती याला? उगाच त्याच्यावर चिडू नको. मला फोन करून बरोबरच केले तर. अहो पण ठीक आहे ना वाघमारे, हे बघा इतर राहून पण मी आरामच करणार होतो. घरी जाऊन पण आरामच करणार आहे ना? घरी जाऊन आराम करणार आहेस हे ना बाकीच्यांना सांग, मला नको. त्यांचा विश्वास बसेल. तू गेल्या गेल्या आधी तुझा दरबार चालू करणार आणि लोकांची कामं करत बसणार. एकदम बरोबर ओळखलो, पण तुम्हाला कसं काय कळलंय? कारण मी तुला चांगलाच ओळखते. तू कुणाचंच नाही ऐकत म्हणून आले मी. हे बघ सत्या, जोपर्यंत तू पूर्णपणे बरा होत नाहीस तोपर्यंत तिथून जायचं नाही. आणि तरी बी मी बाहेर पडलो तर? हे बघ, तू मला उलट प्रश्न विचारू नको. तू इथंच थांबायचंय. तुझा हातीपणा सारखं सारखं सहन करता नाही येणार मला. तुला नसेल तुझी काळजी, पण मला आहे. आता हसायला काय झालं? हे जे सगळं सांगते त्यावर हसू येते तुला? कसं आहे रे? म्हणजे तुझी काळजी घेणारे सगळे मूर्ख वाटतात तुला? शांत व्हा वाघमारे, शांत व्हा. ए बलम्या, अरे काय बोलत असेल दोघ जण? दोघ जण काय बोलत असेल? हा ते म्हणलं नाही का मी तुला, त्याच्यावर कुठलं कुठलं गुन्हे नोंद आहे ते सांगत असणार ते. अरे पण मग सत्यानं तिच्या खांद्यावर हात कशाला ठेवलाय? ही प्रश्नाचं विचारते उत्तर तयार नसतात ना. हा? काय? हा हा. कसं आहे माहिती का मम्मी, ज्यावेळी सत्याला राग येतो का नाही तो असं खांदा धरतो आणि म्हणत असणार त्यांना, ए नेबळट तुझ्या खांद्यावर 3-4 असले ना, तुला माफ करू नकोस, काय गुन्हे नोंद करायचे कर मागाव, पण सोडणार नाही तुला, असं करत असणार. हा तसं असं तर मग ठीक आहे.